जंतर मंतर प्रोटेस्टमधून शिकायला मिळालेल्या 3 गोष्टी. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या भारताच्या लोकशाहीचा सगळ्यात फालतू स्तंभ म्हणजे आपली टेलिव्हिजन मीडिया. एकतर कोणत्याही मोठ्या न्यूज चॅनलनी हा प्रोटेस्ट लाईव्ह कव्हर केला नाही आणि जेव्हा संध्याकाळी नरेटिव्ह कंट्रोल करायचा वेळ आला त्यावेळेस घाणेरडे VFX आणि घाणेरडं AI वापरून ह्या नरेटिव्हला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला गेला. बरं झालं काही इंडिपेंडंट पत्रकार तिथं होते, नाहीतर आज खरे देशद्रोही बाजूला सरकवून सगळेच विद्यार्थी देशासाठी देशद्रोही ठरले असते. दुसरी गोष्ट, BJP इज इक्वल टू न्यू काँग्रेस. कारण जे काँग्रेसने केलं तेच BJP करते. आंदोलन हिंसक मार्गाने दडपून टाकायचा प्रयत्न, मीडियाचं नरेटिव्ह कंट्रोल करायचा प्रयत्न, पेपरफुटी करायचा प्रयत्न, हे सुद्धा काँग्रेसने केलंच होतं आणि BJP तेच ओरडून ओरडून सांगते की काँग्रेसने सुद्धा पेपरफुटी केली होती. आणि चौथं म्हणजे भ्रष्टाचारी नेते, जे की काँग्रेसमधलेच BJPत जाऊन बसलेत. म्हणून म्हणलं BJP इज इक्वल टू न्यू काँग्रेस. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक गोष्टीला अंध समर्थन करणारेच फक्त खरे हिंदू आहेत. बाकी सगळे खोटे हिंदू किंवा अँटी नॅशनल आहेत. कारण खरे हिंदू राम मंदिरावर प्रश्न विचारू शकत नाहीत, पेपरफुटीवर सरकारची जबाबदारी मागू शकत नाहीत, रेजिग्नेशन मागू शकत नाहीत. कारण हे सगळं ह्या खोट्या हिंदूंनी काँग्रेसच्या काळात मागितलं नव्हतं. बाकी ह्या प्रोटेस्टमधून तुम्हाला काय शिकायला मिळालं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मुद्द्यांसाठी फॉलो करा सूत्रधारला.